सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्राचं मैत्रिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। ही जी व्हिडिओ सिरीज होणार आहे त्यात 3 ते 4 पोस्टसाठी उपयोगी पडणार आहे। एक MPW आरोग्य सेवक पुरुष जी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत होतं, त्यानंतर SI स्वच्छता निरीक्षक या पदासाठी, त्यानंतर ANM आणि GNM अर्थात या 4 एक कॉमन अभ्यासक्रम आहे, तो म्हणजे न्यूट्रिशन। काय आहे? न्यूट्रिशन। आता ज्यांचा वेगवेगळा अभ्यासक्रम आहे त्यांचा वेगवेगळा व्हिडिओ तांत्रिक मी यूट्यूबवर अवेलेबल करून देणार आहे आणि जो आपलं टर्निंग पॉईंट्स ॲप आहे त्यामध्ये देखील या कोर्समध्ये या व्हिडिओ तुम्हाला ही जी व्हिडिओ आहेत ते कोर्समध्ये अपलोड होतील। मिनिमम फी आहे सध्याची ऑफर फी 149, परंतु कार्य जसं जसं पूर्ण होईल संपूर्ण होईल तसं आम्ही त्याची फी 199 रुपये करू, परंतु सध्या जो सुरुवातीला जॉईन करेल त्याला तो बेनिफिट राहील। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देईल, आरोग्य विभाग फोल्डरमध्ये हे कोर्स उपलब्ध आहेत। काही अडचण असेल तर माझा हा 89 99 56 13 13 हा संपर्क क्रमांक आहे व्हॉट्सअप, त्यावर संपर्क करू शकता। मुद्दा आहे आता पोषण आहार। बरं, आता 4 पोस्टचे मी सांगितले नावं, त्यामध्ये MPW जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग ह्या दोघांमध्ये याचा उपयोग होतो। आता तसं तर बघायला गेलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये MPWचा अभ्यासक्रम ग्रॅव्हिटेशन पिरियडिक टेबल, केमिकल रिॲक्शन इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे प्रकार सांगितले जे 9वी 10वीची पुस्तकाचे डिपेंड होतं। सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये पोषण नावाचा त्यांनी एकच शब्द दिलेला आहे, त्या अंतर्गत पोषण म्हणजे काय येणार आहे? अन्न, जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने अशा प्रकारे त्याचा समावेश होईल। त्यानंतर ANM मध्ये आणि GNM मध्ये त्यांनी एक उल्लेख केलेला शब्द तो म्हणजे न्यूट्रिशन। म्हणून ही जी सिरीज राहील ही 4 पदासाठी एक कॉमन राहील। थंबनेलमध्ये पण तसंच नाव तुम्हाला येणाऱ्या काळात दिसून येईल। तर मग बघा, पूर्ण व्हिडिओ जे असतील ते यूट्यूबवर मी उपलब्ध करून देणार आहे। यासाठीच तुम्हाला दुसरीकडे एक 999 ते 2000 रुपयेपर्यंत फी भरावी लागेल। तर कदाचित शक्य वाटलं तर बघा, जॉईन करा। याच्यामध्ये टेस्ट पण आहेत, नोट्स फक्त ते वाचायला मिळतील, तर बघून घेऊ। चला आता पोषण आहार, अन्न व अन्नातील भेसळ, फूड अँड फूड अडल्टरेशन। तर बघा, सर्व सजीवांना त्यांच्या वाढीसाठी काय असते व झोपण्यासाठी अन्नाची गरज असते। अप्लाइड प्रश्न यापूर्वी आलेला होता की अन्न व अन्नाची गरज कशासाठी असते, तर तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, त्यापैकी एक पर्याय निवडायचा असतो। शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक पुढील सर्व मूलद्रव्ये अन्नातून मिळत असतात। अन्नातून कोणकोणती मूलद्रव्ये मिळत असतात तर कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन हे सगळे मूलद्रव्ये तिथून मिळत असतात। वरील मूलद्रव्याव्यतिरिक्त पुढील सर्व घटक आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, तर ते सर्व जे आहेत ते अन्नातूनच आपल्याला मिळत असतात। त्यामध्ये जर विचार करता कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि पाणी। आता पाणीवरती देखील प्रश्न आहे, यावरती देखील प्रश्न आलेला आहे, यावर आलेला आहे, यावर आलेला आहे, यावर देखील आलेला आहे, यावर देखील आलेला आहे, यावर देखील आलेला आहे। हे सर्व जे चार्टमध्ये मांडणी केलेली आहे त्यावर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, GNM या परीक्षेत प्रश्न आलेला आहे। सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये जास्त घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याशी निगडीत अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत। आता सॅनिटरी इन्स्पेक्टरचे जास्त पेपर होत नसल्यामुळं येथे काय तर कमी प्रमाणातच प्रश्न तुम्हाला उपलब्ध होतील, अर्थात हा टॉपिक देखील त्यासाठी महत्त्वाचा आहे। ओके, आपले व्हिडिओ असतील ते 10 ते 15 मिनिटाचे असतील, त्या अनुषंगाने तुम्ही ते अभ्यास करू शकता। बरं, पुढे आहे अन्नाची 2 मूलभूत कार्ये कोणकोणती आहेत? शरीराला योग्य त्या स्वरूपात मूलद्रव्य पुरवठा करणे आणि शरीराला ऊर्जा पुरवणे। आता अशा प्रकारची मांडणी करायचे कारण एकच आहे की यावर प्रश्न आलेला असेल कुठे ना कुठे, म्हणजे पुस्तक लिहित असताना किंवा PPT बनवत असताना प्रश्नाच्या दृष्टीने मांडणी करून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न आहे। आता शरीराला योग्य त्या स्वरूपात मूलद्रव्य पुरवठा करणे म्हणजे कोणकोणती मूलद्रव्ये आले? कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांचा त्यामध्ये समावेश होतो, ही मूलद्रव्ये आहेत। आता उष्मा मोजण्याचे एकक हे जे आहे ते कॅलरी। आता 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल। आता मित्रांनो,
ज्यावेळेस तुम्ही उष्णता हीट हा प्रकरण वाचाल त्यावर देखील नोट्स तुम्हाला कोर्समध्ये उपलब्ध होणार आहे. हीट हे प्रकरण वाचाल त्यावेळेस तुम्हाला ही कॅलरी खूप महत्त्वाची होणार आहे. आता कॅलरीची कन्सेप्ट क्लिअर करा. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे कॅलरी उष्मा होय. आता बघा मी म्हटलं होतं टिप, उष्णतेचे एकक ठरवताना 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमान खंड निवडतात. कुठल्याही याच्याला असू द्या. आता 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे 1 किलो कॅलरी उष्मा होय. पोषक द्रव्ये आणि खाद्यपदार्थ यांच्या बाबतीत कॅलरीचा उल्लेख नेहमी किलो कॅलरीज असतो. लक्षात असू द्या हा देखील पॉईंट. उष्णतामध्ये तुम्हाला आणखीन याच्याबद्दल डिटेल माहिती मिळेल, उष्णतेचे एकक वगैरे काय ते. ओके, म्हणजे पुढच्या टॉपिकला आपण कव्हर करून घेऊ. म्हणजे कॅलरी काय आणि किलो कॅलरी काय. या चार्टमध्ये तुम्हाला उष्णतेचे एकक ठरवताना जो कोणता कालखंड तापमानाचा ठरवला जातो तो 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस हा कालखंड ठरवला जातो. यावर कोणत्या तरी परीक्षेत प्रश्न आलेला आहे, एक्झॅक्ट इयर वगैरे मला लक्षात नाही परंतु आलेला आहे. ओके, त्यानंतर आहे अन्न मूलद्रव्यांचे स्त्रोत. आता प्रत्येक सजीव पुढील घटकापासून बनलेला असतो. एक सजीव सजीव कशापासून बनलेला असतो? संस्था, अवयव, ऊती आणि पेशी. आता आरोग्यसेवक पुरुष यामध्ये सेल्युलर बायोलॉजी बरोबर, यामध्ये देखील पेशी हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला थोडक्यात बघायचा आहे. टिश्यू, ऊती, अवयव ही संस्था वेगवेगळ्या आहेत तर ते आपण नंतरच्या प्रकरणामध्ये बघू. पेशीपासून ऊतीपासून अवयव, अनेक अवयव मिळून एक संस्था बनत असते. तर पेशीची रचना पाहूया. प्रत्येक पेशी पुढील बृहत रेणूपासून बनलेली असते. बृहत रेणू त्यामध्ये कोणकोणते घटक असतात? प्रथिने, कर्बोदके, स्निग्धे किंवा लिपिड आणि न्यूक्लिक आम्ले यांचा त्यामध्ये समावेश असतो. आता बृहत रेणू आणि बहुवार्के यामध्ये कशा प्रकारचा म्हणजे काय बदल आहे किंवा त्याचा साम्य काय ते पाहूया. प्रथिने ही अमिनो आम्लाची बहुवार्के आहेत, प्रश्न यावर आलेला आहे. न्यूक्लिक आम्ले ही न्यूक्लियोटाइडची बहुवार्के आहेत. शर्करा ही शर्करीय बहुवार्के आहेत. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट तक्ते आहेत म्हणून ते 4 स्वरूपात तुम्हाला दिलेले आहे. शरीराची वाढ म्हणजे काय याच्या संदर्भात आपण पाहूया. घटक द्रव्यांचे जैव संश्लेषण, त्यांच्या बहुवार्कीकरणातून बृहत रेणूचे संश्लेषण आणि मग बृहत रेणूंची बांधणी याचा परिणाम म्हणजे पेशींची वाढ आणि पेशींचे विभाजन होय. ओके, आता ऊर्जेची आवश्यकता पुढील करण्यासाठी आवश्यक आहे. एक, जैव संश्लेषण क्रिया घडवून आणण्यासाठी, बहुवार्कीकरण क्रिया घडवून आणण्यासाठी, बृहत रेणूंची बांधणी करण्यासाठी, शरीराची वाढ व निगा राखण्यासाठी. हा अप्लाइड प्रश्न आहे, तुम्हाला तो आला पाहिजे आणि चुकला नाही पाहिजे. हा जर चुकला तर तुमचा हा सिल्ली मिस्टेक तुम्ही गृहीत धरू शकता जी तुम्हाला नोकरीपासून वंचित ठेवेल. ओके, शरीराच्या वाढीसाठी आवश्यक ते द्रव्य आणि प्रामुख्याने ऊर्जा या दोन्हींचा पुरवठा अन्न करते. हा पुरवठा अन्न पुढील प्रमाणे करत असते. तर ते कशा प्रकारे करते आणि कशा पद्धतीने होते तर ते बघा. पेशीमध्ये ग्लुकोज सारख्या पदार्थाचे ऑक्सिडेशन होते बरोबर. ज्यावेळेस तुम्ही आरोग्यसेवकचा केमिकल रिॲक्शन ही प्रकरण वाचाल त्यामध्ये तुम्हाला क्षपन आणि ऑक्सिडन हे 2 कन्सेप्ट तुमच्या लक्षात, क्षपन आणि ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडन हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, हे प्रकरणामध्ये तुम्हाला ह्याच्या संदर्भात डिटेल माहिती मिळेल. बरं ठीक आहे. ऑक्सिडनामार्फतच ऊर्जा मुक्त होत असते. ही ऊर्जा ATP अर्थात ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात साठवली जाते. पेशीमध्ये ग्लुकोज सारख्या पदार्थाचे काय होत असते? ऑक्सिडेशन होत असते आणि ऑक्सिडन मार्फत काय निर्मिती होत असते? ऊर्जा मुक्त होते आणि ही जी ऊर्जा असते ती ATP या स्वरूपात साठवली जाते आणि हे ATP रेणू पेशीमध्ये चालणाऱ्या सर्व जे काही संश्लेषण आहे सर्व संश्लेषणासाठी ऊर्जा पुरवत असतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पेशीमध्ये चालणाऱ्या सर्व संश्लेषणासाठी ऊर्जा कोण पुरवत असतं तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट पुरवत असतं. ओके, साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे.
काही जरी शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे आणि हा संपर्क क्रमांक तुम्ही टर्निंग पॉईंट्स नावानं सेव्ह करा, येणाऱ्या काळात तुम्हाला उपयोगी पडेल. बरं, अन्नातून ऊर्जा निर्मिती पद्धती. सर्व सजीवांना लागणाऱ्या ऊर्जेचा मूळ स्रोत कोण आहे? सूर्य आहे. आता तुम्ही परत एकदा पुढचे जे काय आहेत ते हीट या प्रकरणामध्ये तुम्हाला ऊर्जा आणि उष्णता यांचा कॉम्बिनेशन करून अभ्यास करायचा आहे आरोग्यसेवकसाठी आणि आरोग्यसेविकेसाठी आहे देखील. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड, पाणी, सौर ऊर्जा वापरून ग्लुकोज तयार करतात. म्हणजे सौर ऊर्जेचे सेंद्रिय संयोगामध्ये संग्रहण करण्याचे कार्य वनस्पती करत असतात. आपले अन्न प्रामुख्याने वनस्पतीपासून मिळते. सजीवाच्या शरीरात या अन्नाचे ऑक्सिजन होऊन ऊर्जा निर्मिती होते. ओके, लक्षात घ्या, ऑक्सिडेशन होऊन ऊर्जा निर्मिती होते. ऑक्सिडेशन, ठीक आहे, लक्षात घ्या. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सौर ऊर्जा वापरून ग्लुकोज निर्मिती होत असते, बरोबर. आणि सौर ऊर्जेचे सेंद्रिय संयोगामध्ये संग्रहण करण्याचे कार्य वनस्पती करत असतात. आणि आपले अन्न जे आहे प्रामुख्याने वनस्पतीपासून मिळते. सजीवाच्या शरीरात या अन्नाचे ऑक्सिडेशन होऊन ऊर्जा निर्मिती होत असते. शरीराला लागणारी कार्यशक्ती अन्नपदार्थामधून मिळते. आता या अन्न व अन्नातील भेसळ या प्रकरणामध्ये तुम्हाला मोस्टली कन्सेप्च्युअल प्रश्न विचारू शकतात, अप्लाइड प्रश्न येऊ शकतात, जे तुमचे चुकणार नाहीत असा माझा ठाम विश्वास तुमच्यावर आहे. बरं, अन्नाची व्याख्या. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निगा राखण्यासाठी ज्या पदार्थांचे चयापचय सात्मीकरण होऊन ऊर्जा मिळते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. अन्नाचे स्वरूप. मानवाचे अन्न प्रामुख्याने दोन स्वरूपाचे आहे, एक वनस्पतीज आणि प्राणीज. वनस्पतीज म्हणजे जे आपण बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती वगैरे खातो त्या पदार्थ. प्राणीज म्हणजे मटण, चिकन, अंडे असे जे काही खातो त्या स्वरूपात. आता वनस्पतीज अन्न त्यामध्ये वेगवेगळे प्रकार बघा. बीजे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, राय, जवस इत्यादी धान्ये. भाज्या, भाजी स्वरूपातील मुळे, मुळा, गाजर, बीट, रताळे. भाजी स्वरूपातील खोडे, बटाटा. तर बटाटा हा कशा प्रकारची भाजी आहे असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे, तर ते खोड. भाजी स्वरूपातील फळे, वांगी, भोपळा, टोमॅटो. भाजी स्वरूपातील फुले, फ्लॉवर, शतावरी. आता ही एवढं व्यवस्थित द्यायचं कारण काय माहिती का? कारण तुम्हाला प्रश्न दिलेले की भाजी स्वरूपातील फळं भाजीपाला कोणता आहे किंवा मुळे स्वरूपातील भाजीपाला कोणता आहे, तर तुम्हाला एक पर्याय नसलेला दिला जातो. मुळा, गाजर, बीट दिला जातो आणि दुसरं दिलं जातो शतावरी. तर उत्तर असू शकतं आपलं नसलेलं विचारलं तर शतावरी. म्हणून हे तुम्ही वाचताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठं कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाचल्याशिवाय समजणार नाहीत, हे एका माइंडमध्ये फिक्स करा. आणि त्याच अनुषंगानं आपण काय केलेलं आहे, प्रत्येक टॉपिकच्या नंतर PYQ बनवलेला आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला आरोग्य विभाग फोल्डरमध्ये टर्निंग पॉईंट्स आरोग्य विभागामध्ये जे काही कोर्स आहे तुम्हाला आवश्यक असलेला ते जॉईन करा. बघा, तुम्हाला एक मित्रत्वाच्या नात्याने सांगतोय की पैसे तुमचे 149 ही मॅक्स म्हणजे काही जास्त नाही आहे, कारण दुसरीकडे तुम्हाला ह्याच्या 10 पट पैसा किंवा 4 पट पैसा तुम्हाला पेड करावा लागेल. ठीक आहे, तुमचा निर्णय. यूट्यूबवर तर मी सगळं सांगणारच आहे. फळे बघा, आंबे, केळी, पपई, संत्री, चिक्कू, शेंगा, घेवडा, वाटाणा, मसूर, तेलबिया, सूर्यफूल, सोयाबीन तेल, करडई, कठीण कवचाची फळे, नारळ, बदाम, काजू, मसाला द्रव व पाला, लसूण, कोथिंबीर, आले, मोहरी. पुढचा आहे प्राणीज अन्न पदार्थामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ. दूध, दही, ताक, तूप, पनीर, लोणी, आईस्क्रीम. अंडी, कोंबडी, बदक, यमूची अंडी. मांस, मेंढीचे मांस, पक्षी, कोंबडी, टर्की, बदक, यमू इत्यादी. सागरी पदार्थामध्ये साल्मन सारखी परधारी मासे, कवचधारी मासे, सेलफिश, कोळंबी मासे, प्रॉन्स, लॉबस्टर, खेकडा. कीटकमध्ये मध. ओके, हे प्राणीज पदार्थ आहेत. प्राणीज पदार्थ खालीलपैकी कोणते नाही किंवा कोणते आहे. वनस्पती पदार्थ खालीलपैकी कोणते नाही किंवा कोणते आहे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो किंवा आलेला आहे. पुढे मीठ, मशरूम किंवा अळंबी हेही अन्न पदार्थच आहेत. अळंबी ही एक प्रकारचे कवक आहे. IMP करा, यावर प्रश्न आलेला आहे. दही, जिलेबी, ढोकळा, इडली, डोसा बनवण्यामध्ये एक प्रकारचे आंबवन क्रिया होते किंवा किण्वन क्रिया होते. यावर प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे, लक्षात ठेवा. कुपोषित मुलास तेल, तूप दिल्यास जास्त उष्मांक मिळून तब्येत सुधारते. कर्बोदकामुळे वेगाने ऊर्जा मिळत असल्यामुळे खेळाडू याचे सेवन करतात.
याला स्टार करा, लक्षात ठेवा यावर प्रश्न आलेला आहे. आता विभिन्न अन्नगट आणि त्यांचे कार्य. आता बघा अन्नगट, अन्नपदार्थ आणि त्यांची कार्ये. धान्य बघा, गहू धान्याच्या ह्याच्यामध्ये अन्नपदार्थ कोणते येतात? गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. आता त्यांचे कार्य काय आहेत? ऊर्जा पुरवणे, तंतुमय पदार्थ पुरवणे, प्रथिने, मेद, लोह, थायमिन, रायबोफ्लेविन पुरवणे. ओके. तेल हे वनस्पतीच तेल आहे. तूप, तेलबिया याचा समावेश तेलामध्ये होतो. याचा ऊर्जा आणि मेदाम्ले पुरवणे हे त्यांचं कार्य आहे. दूध व दुधाचे पदार्थ यामध्ये कोणत्या अन्नपदार्थाचा समावेश होतो? दूध, दही, लोणी, तूप, चीज, पनीर. आणि त्यांचं कार्य काय प्रामुख्याने? तर प्रथिने, मेद, कॅल्शियम आणि जीवनसत्वे पुरवणे. आता जे पुढचा अन्नगट आहे तो आहे डाळी, कडधान्ये. त्यामध्ये घेवडा, वाटाणा, राजमा, हरभरा, दाणे इत्यादी याचा समावेश होतो. प्रामुख्याने प्रथिनांचा पुरवठा करणे, फॉलिक ॲसिड, तंतुमय पदार्थ पुरवणे हे कार्य आहेत. सोबत थोड्याफार प्रमाणात ऊर्जा पुरवणे हे देखील डाळीचं म्हणजे कार्य आहे. B1 व B2 जीवनसत्वे पुरवणे, कॅल्शियम आणि आयर्न अर्थात लोह पुरवणे हे डाळीचं म्हणजे डाळ जी आहे डाळवर्गीय अन्नपदार्थ आहेत त्यांचे कार्य आहेत. कठीण कवचाची फळे त्यामध्ये बदाम जो आहे तो येतो, दाणे, नारळ, काजू इत्यादीचा समावेश असून त्यांचं कार्य जे आहे मेद, जीवनसत्वे व कॅल्शियम पुरवणे. मांस आणि अंडी, मासे, अंडी, प्रथिने, मेद, जीवनसत्वे पुरवणे हे त्यांचं कार्य आहे. फळ आणि भाज्या यांचे पपई, आंबा, संत्री, केळी, गाजर, टोमॅटो यांचा समावेश त्यामध्ये होतो. जीवनसत्वे, क्षार, तंतुमय पदार्थ आणि आयर्न अर्थात लोह पुरवणे हे त्यांचं कार्य आहे. तक्ता तुम्हाला सगळीकडे कार्य सारखं वाटत असेल तरी कुठं ना कुठं काहीतरी फरक आहे. त्यामुळे प्रश्नाचा स्वरूप आणि असलेले ऑप्शन यावरून तुम्हाला उत्तर निवडायचं असतं हे लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, रीड लेस रिवाइज मोर या तत्वाचा वापर केल्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम लक्षात राहण्यास मदत होईल. अन्नपदार्थातील भेसळ बघू. चला, अन्न भेसळ म्हणजे काय? आता कदाचित आपला व्हिडिओ झालेला आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपदार्थातील भेसळ या अनुषंगाने पूर्ण सविस्तर माहिती पाहूया. आपण 10 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त शांतपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू आणि तुमचं सर्व तांत्रिक जे आहे ते थोडक्यात आपण कव्हर करण्याचा नेहमीच प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.